रसिको नमस्कार. आज 14 नोव्हेंबर बालदिन. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. पंडितजींच्या स्मृतींना आपण विनम्र अभिवादन करून आजच्या आपल्या कार्यक्रमात भेटणार आहोत प्रसिद्ध बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांना. मित्र, मराठी साहित्याचा आपण विचार केला तर बालसाहित्याची खूप सुंदर अशी परंपरा आपल्या मराठी साहित्याला लाभलेली आहे. आपल्याला अगदी पहिल्यांदा आठवण होते, आवर्जून आठवण होते ती आपल्या साने गुरुजींच्या श्यामच्या आईची. आणि त्याचबरोबर फास्टर फेणे, गोट्या यासारखी पात्र देखील आपल्या नजरेसमोर पटकन तरळून जातात. अगदी अलीकडच्या बालकवितेचा विचार केला तर आपल्याला ते गाणं आवर्जून आठवतं, संदीप खरे यांचं अग्गोबाई ढग्गोबाई. आबांच्या बालसाहित्याचं मला एक महत्त्वाचं वैशिष्ट्य इथं नोंदवावंसं वाटतं, ते म्हणजे त्यांची प्रयोगशीलता. आबांनी बालकविता लिहिताना अहिराणी या बोलीभाषेचा खूप सुंदर असा प्रयोग केलेला दिसतो. महाराष्ट्रातील अहिराणी भाषेतील पहिला बालकविता संग्रह म्हणून मना मामाना गावले जाऊ हा त्यांचा जो बालकविता संग्रह आहे तो खूप गाजलेला असा कविता संग्रह आहे आणि त्याला पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर आबांची ही प्रयोगशीलता अत्यंत महत्त्वाची अशी वाटते. याबरोबरच आबाची गोष्ट हे त्यांचं पुस्तक भावस्पर्शी असं पुस्तक आहे. आबांच्या साहित्यातून येणारी ही प्रयोगशीलता, ही संस्कारशीलता याची दखल पाठ्यपुस्तक मंडळाने देखील घेतलेली आहे आणि त्यांचं साहित्य अभ्यासक्रमात देखील समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रहो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण प्रसिद्ध बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्याशी संवाद साधणार आहोत. आबा हे पूर्वी शिक्षक होते. सध्या ते धुळे जिल्ह्यातील शिरपूर या गावी तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्या अत्यंत काटेकोरपणे पालन करून त्यांचं बालसाहित्याचं लिखाण सुरू आहे. आबा गोविंदा महाजन हे नाव उच्चारताच आपल्याला त्यांच्या ठोंब्या या पात्राची आवर्जून आठवण होते. तसं मला आठवतं आहे, माझ्या लहानपणी आम्ही यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर यांचं साहित्य अगदी मनापासून वाचायचो. बालसाहित्यामध्ये ज्यांची कविता अगदी आगळीवेगळी अशी म्हणता येईल, ज्यांनी असे प्रयोग केले असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांची देखील या निमित्ताने आवर्जून आठवण होते. तसंच बालसाहित्याच्या दालनामध्ये अनंत भावे यांची कविता देखील एक आगळीवेगळी अशी वैशिष्ट्यपूर्ण अशी कविता आहे. खरं तर या क्षणाला खूप भरपूर नावं आठवत आहेत की ज्यांनी बालसाहित्याच्या दालनाला समृद्ध केलं आहे. आपल्या बालसाहित्यातून सातत्याने वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या आबा गोविंदा महाजन यांना राज्यांग पुरस्कार जसा मिळालेला आहे तसेच महाराष्ट्र स्तरावरचे, राज्यस्तरावरचे विविध त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर अशा आबा गोविंदा महाजन यांना मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते, त्यांचं अभिनंदन करते आणि आजच्या आपल्या या संवाद संपदा या उपक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार. रसिक आज आपण शिरपूरला आलेलो आहोत आणि शिरपूर हे गाव अतिशय प्रयोगशील, शिक्षण क्षेत्रातही नामांकित आदरणीय अमरीशभाई पटेल यांचं नावलौकिक देश विदेशात आणि सर्वदूर आहे. उत्तम प्रकारचं प्रशासन, कार्यक्षमता या बाबतीत. अशा या छानशा गावात आल्यावर जर आपल्याला आपला एक मराठी माणूस, आपला एक मराठी कवी, आपला एक मराठी लेखक पाठ्यपुस्तकात भेटणारा, अनेक कार्यक्रमांमध्ये ज्यांची आपली भेट होते आणि त्यांना आपण श्रोता म्हणून काही वेळा ऐकतो, काही वेळा आपण त्यांच्यासोबत काही कार्यक्रमात व्यासपीठावरही असतो, ते भाग्य आपल्याला जर लाभलेलं असतं तर अशातल्या एका मोठ्या लेखकाकडे आलेलो आहोत आणि एक इतका छान लोक आहे, अतिशय प्रतिकूलतेतून पुढे येत आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेच्या जोरावर आबा गोविंदा महाजन या खास मराठी माणसानं तहसीलदार पदापर्यंत आज इथे येऊन ते पोचलेले आहेत आणि त्यांची खूप मोठी कर्तबगारी आहे. सर, मी आधी सगळ्या मराठी रसिकांतर्फे आपलं भरभरून अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्याविषयी नितांत आदर आणि अभिमान सगळ्यांना आहे. सर ज्या परिस्थितीतून पुढे आले त्यात आपली संस्कार क्षमता, आपली सगळी संस्कार मूल्य, जीवनमूल्य जपली आणि मराठी साहित्यासाठी सुद्धा आपला हा सगळा कामाचा व्याप सांभाळून जे जे चांगलं करता येईल तुम्ही करत आहात याचा आम्हाला खूप अभिमान आहे. पुण्याच्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर कविवर्य संदीप खरे यांच्या अध्यक्षतेखाली जे कवी संमेलन झालं होतं त्यावेळी एक योग आला होता की सर आणि आम्ही सोबत व्यासपीठावर होतो
आमची प्रत्यक्ष ओळख त्यावेळी पहिल्यांदा बरोबर आणि ती आता मैत्रीत रूपांतरित झालेली आहे. आबा गोविंद महाजन यांचं साहित्य केवळ मराठी पुरता नाही तर अहिराणी बोली आणि इतरही अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. त्यांचा मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. सरांचे बालकविता संग्रह, गमतीच्या राज्यात, रिमझिम गाणी, लई मज्जा रे, बिस्किटचा बंगला, शिशुगीत संग्रह, मौज मजा, विनोदी बालकविता संग्रह सुद्धा प्रकाशित झाले. चिवचा मोबाईल, वाघोबाची गांधीगिरी, द्विभाषिक 4 ओळींचा बालकविता संग्रह. प्रयोगशील आहे, स्वतःही प्रयोग करतात. त्यांच्या साहित्याच्याही बाबतीत काही प्रयोग होत असले तर ते स्वागताच्या वृत्तीने ते स्वीकारतात. ही एक मोठी जमेची बाजू आहे. द्विभाषिक 4 ओळींचा बालकविता संग्रह गमतीदार खेळांचा खजिना हा औरंगाबादच्या साकेत प्रकाशनानं प्रकाशित केला आहे. किशोर कुमारांसाठी कविता संग्रह हे पुरगे दिलीप राजने काढला आहे. अहिराणी बोली भाषेतील बालकविता संग्रह मना मामाना गावले जाऊ. जळगावच्या म्हणजे एक वैशिष्ट्य याचं असं आहे की महाराष्ट्रातील पहिला अहिराणी बालकविता संग्रह आहे. मना गावले हे सुद्धा पुस्तक दिलीप राजने काढलेलं आहे. बालकुमार कादंबरी सरांची प्रकाशित झाली आहे. ठोंब्या असं तिचं शीर्षक आहे. बालकुमार कथासंग्रह आहे. टांगाटोली, शेख चिल्लीची फुल टू धम्माल, आबाची गोष्ट हा सुंदर पुस्तक आहे. पोस्टर कविता शाळा, बाप, लेक, घर, आई, शिक्षक, शेतकरी राजा, ग्रंथ महिमा, प्रिय पोरा, अथर्व पब्लिकेशनने हे पुस्तक हे पोस्टर त्यांचे प्रकाशित केले आहे. बालनाट्य ऑपरेशन नोंदूबाबा आकाशवाणीवरती आलेला आहे. सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपण या संदर्भात सरांशी संवाद साधणारच आहोत. साहित्य अकादमीच्या विजयवाडा आंध्र प्रदेश येथील राष्ट्रीय सेमिनारमध्ये बालकवितेचं वाचन करण्याची फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झाली होती. ती कशी झाली, काय झाली हे आपण आता संवादातून जाणून घेणार आहोत. प्रयोगशील बालसाहित्याचं मूल्यमापन या विषयावर साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालय मुंबई येथील परिसंवादात सुद्धा सहभागी झाले होते. सरांच्या साहित्यावर PhDचं प्रबंध लेखनाचं काम सुरू आहे. आबा गोविंद महाजन यांच्या बालसाहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर तुषार वडगावकर हे PhDचं काम करत आहेत. बालकोश खंड 1 ते 4 यात सरांच्या कथा कवितांचा समावेश झालेला आहे. मराठी साहित्य संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने कार्य करीत असताना काही लेखक कवींनी, संपादकांनी त्यांची काही पुस्तकं, त्यांच्या साहित्यावरचं संपादन अशा प्रकारचं काम केलेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आबा गोविंद महाजन बालसाहित्य आकलन आणि परिचय. मैत्री लांजेवार हे का आता ती विद्यार्थिनी 8वी-9वीची विद्यार्थिनी आहे, पण अतिशय अभ्यासू, रसिक, वाचक आणि एक शिस्त, त्यामुळे उत्तम संपादन तिने ते केलेलं आहे. आबा गोविंद महाजन बालसाहित्य आकलन आणि समीक्षा डॉक्टर संगीता मस्कर या संगीत क्षेत्रातील अतिशय नामांकित अभ्यासक आहेत, त्यांनी ते केलेलं आहे काम. आणि आबा गोविंद महाजन यांची बालकविता स्वरूप आणि समीक्षा हे लवकरच प्रकाशित होणारं डॉक्टर किसन पाटील जळगावला प्राचार्य होते सर आणि मराठीचे फार मोठे अभ्यासक आहेत. आबा गोविंद महाजन यांचे समग्र बालसाहित्य हे सुद्धा लवकरच जगदीश पाटील यांनी संपादित केलेलं पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. सरांच्या अनेक कथा आणि त्यांचं साहित्य पाठ्यपुस्तकात सुद्धा आलेलं आहे. अभ्यासक्रमात त्याचा समावेश कसा झाला आहे हे आपण आता पाहणार आहोत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या, ज्याला आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असं नामाभिधान प्राप्त झालेलं आहे, त्या विद्यापीठाच्या MA मराठीकरिता मना मामाना गावले जाऊ या पुस्तकाचा समावेश झाला आहे. मना गावले या अहिराणी बालकविता संग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड त्यात मराठी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी समावेश झाला आहे. दिनूची कमाल हा पाठ खूप आवडतो अनेकांना. अतिशय संस्कारक्षम आणि सुंदर लिहितात सर. सुलभ भारतीच्या 8वीच्या पुस्तकामध्ये हा पाठ आहे. मी तो वाचला आहे, फार आवडतो तो. मला शिकायचं आहे हा धडा सुद्धा 4थीच्या पाठ्यपुस्तकात सरांचा आला आहे. पुरवणी वाचन आणि वाचन पाठासाठी सुद्धा MCRT साठी 2 कवितांचा समावेश झाला आहे. MTS परीक्षेच्या पाठ्यपुस्तकात सरांच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत. ब्लर्ब आणि प्रस्तावना या संदर्भात विचार करताना प्राध्यापक प्रारंभ बोराडे लिखित हरवलेली शाळा या बालकथा संग्रहासाठी सरांनी ब्लर्ब लिहिलेला आहे.
आणि त्यांच्या साहित्यावरचं ब्लग सुद्धा मी ज्यावेळी वाचलं आणि मला खूप आनंद झाला. डॉक्टर रणधीर शिंदे मराठीतले फार मोठे समीक्षक आहेत, अभ्यासक आहेत. त्यांनी सरांच्या पुस्तकासाठी ब्लग लिहिलेला आहे. बबन शिंदे लिखित आमच्या गावात आमची शाळा या पुस्तकासाठी, तसेच डॉक्टर संगीता म्हस्कर लिखित राजूचा रोबो या बालनाट्यासाठी प्रस्तावना सरांनी लिहिली आहे. सरांना अनेक पुरस्कार मिळाले. अतिशय अभिमानास्पद आनंददायी बाब म्हणजे रसिक हो आपल्या ह्या एकूण खानदेशचा आणि जळगाव जिल्ह्याचा त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर मराठीतल्या अनेक लेखक कवींचा संदर्भ आपल्याला सहज ओघाओघाने देता येईल. पण प्रामुख्याने राज्य शासनाचे 3 पुरस्कार, 3 साहित्यकृतींचे 3 पुरस्कार पटकावलेले योगायोगाने 3 लेखक कवी आहेत. आणि ते आहेत पद्मश्री कविवर्य नाधो महानो, कविवर्य अशोक कोतवाल, आणि सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो तिसरं नाव आहे आबा गोविंद महाजन. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी जो संवाद साधणार आहोत त्यात आपल्याला खूप विपुल अशा प्रकारचा अनुभव असं काही मिळणार आहे. अनेक पुरस्कारांनी सर विभूषित झाले. महाराष्ट्र शासनाचा महारातांबे राज्य पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र शासनाचा वाघो मायदेव पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा बालकवी राज्य पुरस्कार, हे प्रतिष्ठित 3 पुरस्कार सरांना मिळाले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे याचे प्रथम प्रकाशन, अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा V. बोकी पुरस्कारांनी सर विभूषित झाले. अखिल भारतीय मराठी बालकुमार कोल्हापूर यांचा बालवाङ्मय पुरस्कार, बापूसाहेब ढाकळे बालवाङ्मय पुरस्कार, अखिल भारतीय मराठी प्रकाश संघाचा पुरस्कार, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन यांच्या उत्कृष्ट कथेसाठीचा जो पुरस्कार असतो तोही सरांनी पटकावलेला आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा उत्कृष्ट कवितेचाही पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. शशिकलाताई आगाशे उत्कृष्ट बाल वाङ्मय पुरस्कार आणि एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे, तो सरांना मिळाला आहे. संख्यात्मक दृष्ट्या विचार करता आता आपण एकूण सगळी त्यांच्या आयुष्याची वाटचाल जर पाहिली आजपर्यंतची, आज सरांचं वय 44च्या आसपास आहे. इतक्या कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुंदर लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तसं त्यांनी ठरवलं असतं तर त्यांनी 100च्या वर पुस्तकं लिहिली असती, पण असं वारंवार न करता नेमकं निवडक आशय संपन्न, अभिव्यक्तीला साजेसं आणि याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात उतरणारं, हृदयापर्यंत पोहोचणारं साहित्य सरांनी लिहिलं आहे. आणि म्हणून सर आम्हाला मराठीच्या दृष्टीनं महत्त्वाचे कवी, महत्त्वाचे कथाकार आणि महत्त्वाचे लेखक वाटतात. ही सरांची सगळी म्हणजे पुस्तकं आणि एकाच वेळी आपल्याला सगळी पाहता येतील. पुस्तकांचे मुखपृष्ठसुद्धा रसिक म्हणून तुम्हाला दाखवणार आहे. मी मगाशी ज्या ज्या पुस्तकांचा उल्लेख केला अगदी काही क्षणात मी आपल्याला ती बघा कशी दाखवतो. हे पुस्तक आम्हाला सगळ्यांना आवडतं, आबाची गोष्ट आबा गोविंदा महाजन. या पुस्तकासंदर्भात मी सरांशी चर्चा करताना ते म्हणाले की यात माझ्याही काही आयुष्याच्या वैयक्तिक काही गोष्टी आहेतच, अर्थात त्या असतातच. त्या व्यतिरिक्त मी जे जे अनुभवलं आहे त्याही निरीक्षणातून जे आलं ते संचित मनामध्ये साचतं, तेही त्यातून प्रकट झालेलं आहे. चिवचा मोबाईल, आपण यातल्या अनेक पुस्तकांचा मगाशी उल्लेख केला. जी पुस्तकं आपल्यासमोर येतील त्यातला काही भाग पाठ्यपुस्तकात आला आहे. त्यातल्या काही भागाविषयी सरांना लोक आग्रह करतात की सर यातलं आम्हाला हे ऐकवा, त्यातलं ते ऐकवा. मी स्वतः पुण्याला त्याचा अनुभव घेतलेला आहे. लोक आवर्जून म्हणत असतात तुम्ही आलेत ना, मग हे आम्हाला जरूर ऐकायला आवडेल. इतकं प्रेम रसिकांचं मिळणं, मराठी वाचकांचं मिळणं, याला सुद्धा जे भाग्य लागतं ते असं वृक्ष भाषेत होईल तहसीलदार साहेबांना. पण हे सुद्धा पद सर तुम्ही आज तुमच्या अभ्यासातून आणि याच्यातून MPSC येऊन मिळवलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट खूप प्रेरणादायी अनेक तरुणांसाठी. मना गावली त्याचा उल्लेख 2-3दा झाला ते हे पुस्तक. शेख चिल्लीचे फुलटू धम्मालवी म्हणा ते हे पुस्तक आहे. पुस्तकं किती सुंदर प्रकाशित झालेत बघा. आता हे किती वेगळा प्रयोग आहे. ऐराणीतलं पुस्तक इंग्रजी, मूळ ऐराणीतलं मना गावले, जितेंद्र परशुराम कुवर यांनी केलं आहे पुस्तक. खानदेशी गाव हे सुद्धा रसिक हो सरांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आबा गोविंदा महाजन बालसाहित्य आकलन आणि परिचय, मगाशी मी जे मैत्री लांजेवार यांचा उल्लेख केला, बुलढाण्याला आमचे स्नेही आहे
आणि ते अतिशय आदर्श ग्रंथपाल आहे. पुस्तकांवर खऱ्या अर्थानं प्रेम करणारा ग्रंथपाल ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा आपल्याला ही खात्री पडते की सरस्वतीला सगळीकडे हजर राहणं शक्य नव्हतं, तर तिने सरस्वती पुत्र निर्माण केले. त्यात ते एक आहे नरेंद्र लांजेवार आणि त्यांचीही कन्या आहे. घरातलं वातावरण एक ग्रंथपालाची प्रयोगशाळा नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे. अच्छा, नरेंद्र लांजेवार सरांचं. आणि ग्रंथोत्सव झाला होता ना सर बुलढाण्याला, त्यावेळी सरांचं मी जवळून पाहिलं सर. साहित्य क्षेत्रात तळमळीनं काम करणार. आनंद देरो झाड आबा महाजन यांच्या बालकुमार कवितांचा बंजारा बोलीतील अनुवाद म्हणून हे शीर्षक वाचायला वेगळं वाटलं. आनंद देरो झाड हे सुद्धा आणि हे सुद्धा लहान मुलांनीच केलेलं आहे. पहिली ते 4थीच्या मुलांनी केलेला अनुवाद आहे. अच्छा, आणि हे जसं मैत्री लांजेवारचं मुलींनी केलेलं आहे. हो, मुलींनी केलेलं. बाबा अभिमानास्पद बाब आहे सर. मला एक बाब आपल्या संदर्भात माहिती आहे, आपण ती आमच्या सगळ्या रसिकांना आणि मनमोकळेपणाने शेअर करावी अशी माझी विनंती आहे. पद्मश्री आणि मराठीला ज्ञानपीठ 4था पुरस्कार मिळवून देणारे आदरणीय डॉक्टर भालचंद्र नेमाडे सरांनी आपल्या साहित्यातला काही भाग जो वाचून आणि त्यांना त्याविषयी खूप असं वाटलं की आबा महाजन यांच्याशी संपर्क करावा, संवाद साधावा. काय निमित्त होतं ते? कारण आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला सगळ्या रसिकांना आपल्याकडून ऐकायला आवडेल. सर झालं असं होतं की अहिराणी बोली भाषेमध्ये मी एक प्रयोग केला होता बालसाहित्यामध्ये पहिल्यांदा. अच्छा. पुस्तकाचं नाव होतं मना मामाना गावले जाऊ. तर या पुस्तकाला त्या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला होता आणि त्याच्यावर महाराष्ट्र टाइम्समध्ये खूप सारं परीक्षण देऊन आलं होतं. त्या पुस्तकाची खूप चर्चा झाली आणि एके दिवशी असाच एक 7-7:30ची वेळ असेल आणि मला फोन आला. मी बघितलं तर साधारणतः फोन हा मुंबईहून आज तो दाखवत होता, त्याचे कोड बघितल्यानंतर. आणि फोन मी घेतला आणि तिकडनं पलीकडनं आवाज आला की हॅलो आबा महाजन बोलताय का? म्हटलं हो सर, आपण कोण? अरे म्हणे मी डॉक्टर भालचंद्र नेमाडे बोलतो. मला एकदम शॉक बसला की मला असं वाटतं कोणी गंमत तर करत नाही. आणि सर मग मला म्हटले की अरे तुझा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी मी खूप गेल्या 1.5 महिन्यापासून प्रयत्न करत होतो. आणि मग डॉक्टर MK ठाकरे कुलगुरू यांना मी सांगितलं की याचा नंबर मला पाहिजे. त्यांनी तो मिळवून दिला आणि मग मी तुला आता फोनवर बोलतोय. तर मला खूप आनंद झाला. मी आधीपासूनच सरांचा खूप मोठा फॅन आहे. पोचला तर माझा प्रश्न नाही. तर खूप छान वाटलं मला. आणि त्यांनी म्हणजे नुसतं त्या एकाच पुस्तकामध्ये बोलले नाही, तर गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये बालसाहित्यामध्ये जे जे प्रयोग केलेले आहेत ते सगळे त्यांना माहीत होते. आणि ते म्हटले की हे तू जे करतोय लहान मुलांसाठी विशेषत्वाने आणि ते तुझ्या बोलीभाषेतून करतोय आणि बालसाहित्यामध्ये जो तोचपणा आहे, राजा राणीच्या गोष्टी आहेत किंवा एक सुरीपणा जो आलेला आहे तो भेदून तू कुठेतरी नव्याने काही ते प्रयोग करतोय आणि हे खूप उल्लेखनीय आहे. आणि हे खूप दिवसांपासून मी तुला या संदर्भात बोलावंसं वाटत होतं. तर मी 2-3 महिन्यानंतर जळगावला जेव्हा येईल त्यावेळेस तू आवर्जून मला भेटायला येईल. आणि नंतर आमची भेट झाली, सरांशी खूप गप्पा झाल्या. खूप छान झालं. म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे की आपल्या साहित्यामुळे म्हणजे यापूर्वी मी नेमाडे दादांना भेटलो होतो परंतु कार्यक्रमातून, पण अशी समोरासमोर आमची भेट नव्हती. म्हणजे जळगावमध्ये ज्या वेळेस शंभू पाटलांनी त्यांचे कार्यक्रम अरेंज केले ते कार्यक्रम मी सगळे बघितलेले होते. त्यांच्याशी बोलावं असं देखील वाटत होतं, पण अशी माझी कधी हिंमत त्यांच्यासमोर झाली नाही. आणि ज्या माणसाच्या साहित्यावर त्याच्यावर आपण प्रेम करतो अशा व्यक्तीने आपल्याला स्वतःहून फोन करून साहित्याविषयी दाद देणं ही खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. संस्मरणीय आहे तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य. आणि त्यानंतर दादा ज्या वेळेस जळगावमध्ये आले त्यावेळेस माझ्यानंतर त्यांच्या भेटी झाल्या, खूप छान बोलणं झालं. तर हे खूप मोठी जमिनीची बाजू आहे असं मला वाटतं. आणि मग दादांची चर्चा झाल्यानंतर तुम्ही एका परिसंवादात पण सहभागी झाला. हो, मिनवेळी नंतर मग परत मी काही प्रयोग केले बालसाहित्यामध्ये, त्यांना आवडले. आणि एके दिवशी परत त्यांचा मला फोन आला की विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी साहित्य अकादमीचा खूप मोठा सेमिनार आहे आणि त्या सेमिनारला भारतभरातून सगळे बालसाहित्य घेणार आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की त्या राष्ट्रीय सेमिनारमध्ये तू मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करावं, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करावं अशी माझी इच्छा आहे.
आणि तू ते करावंस. तू मला माहिती आहे की तू प्रशासनामध्ये काम करतो, तरी देखील तू आवर्जून रजा टाक. बरं. आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच आम्ही तुझं नाव सुचवलेलं आहे. बरं त्यावेळेस दादा साहित्य अकादमीचे मराठी भाषेचे प्रतिनिधी होते. बरं आणि मी ते मला माझ्यासाठी तर खूप मोठी पर्वणी होती ती. आणि त्यानिमित्ताने विजयवाडा या ठिकाणी मी ते गेलो आणि खूप मोठी संधी त्यानिमित्ताने चालून आली. बरं मी मराठी भाषेतल्या कविता त्या ठिकाणी सादर केल्या. भारतभरातील जे बालसाहित्यिक होते त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि हे निवड फक्त दादांमुळे शक्य झालं असं मला वाटतं. सर, एक मला अतिशय म्हणजे यातला जोडूनच एक प्रश्न विचारायला आवडेल आणि बऱ्याच दिवसापासून आम्हालाही ती जिज्ञासा आहे मनामध्ये. तुम्ही हे जे प्रयोग केले सर वेगळे, सगळे सांगायला कदाचित खूप वेळ लागेल, पण त्यातला काही सारांशात्मक आम्हाला सांगा, म्हणजे जे पाहणारे रसिक आहे. बरोबर. काही मंडळींना बोलीभाषा आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टी बरोबर. या फारशा माहीत नसतात. हम्म. तो काही दोष आहे वगैरे असं काही नाही. काही वेळा काही गोष्टी नाही लक्ष समोर येत, हो. पडद्यावर नाही येत. पण ह्या निमित्ताने आपण ते प्रयोग जरूर शेअर करा अशी माझी विनंती. म्हणजे यापूर्वी देखील माझ्या म्हणजे गमतीच्या राज्यात असेल सुरुवातीच्या काळामध्ये 2001 पासून मी जवळपास माझं पहिलं पुस्तक आलं. बरं महाराष्ट्र शासनाच्या आमदारातून ते प्रकाशित झालं. नंतर मी टांगाटोळी नावाचा कथा लिहिला. त्याच्यामध्ये मी अधूनमधून आयराणी शब्द जे वापरले होते तो एक प्रयोग होता, पण संपूर्ण प्रयोग असा नव्हता. बरं अधूनमधून मराठी प्रमाण भाषेमध्ये मी लिहिलं, पण त्याच्यामध्ये आयराणी भाषेतले शब्द, काही तावडी बोलीतले शब्द, काही लेवागड बोलीतले शब्द असे मी पेरत गेलो. बरं आणि त्याचे चांगले फरक पण मला जाणवले. पण नंतर त्याच्यामुळे फार दखल घेण्याजोगं झालं नाही असं मला वाटतं. बरं नंतर मीनवाईल एकदा त्यावेळेस शिवाजी देशमुख किशोर मासिकाचे संपादक होते बरं आणि त्यांनी मला सांगितलं की किशोरसाठी, किशोर दिवाळ्यांसाठी आपण कविता जी आपण ती वेगळी असावी. अच्छा. हां. आणि मग मी त्यावेळेस आखाजी नावाची जी आयराणीतली कविता आहे ती मी लिहिली. बरं ती पूर्ण आयराणीतून लिहिली आणि ती प्रकाशित झाली. प्रकाशित झाल्याबरोबर मला जवळपास 700 ते 800 फोन मला त्यावेळेस दिवाळीमध्ये आले असते. ती जर आपली पाठ असेल तर ती आपण ऐकवा ती थोड्या वेळाने ऐकतो. बरं बरं सर बरं. तर ती अशी आयराणी कविता प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रभरात होता. ती पुण्या मुंबईतून मला खूप फोन आले की यातला या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय. आणि आम्हाला जरी आयराणी पूर्ण समजत नसली तरी देखील त्याचा जो रिदम आहे किंवा हे वेगळेपण आहे ते आम्हाला खूप भावलं आणि ते मला कुठे क्लिक झालं की यापूर्वी मी बहिणाबाईंच्या कविता जरी वाचलेल्या असल्या आणि बोलीभाषेमध्ये विशेषतः बालसाहित्यामध्ये असे प्रयोग कोणी केलेले नव्हते. आणि मग आपण असा काही प्रयोग करावा का असं मला वाटलं. आणि त्यानंतर मी म्हणा मामाना गावले जाऊ याच्यामध्ये जवळपास 40 कविता मी लिहिल्या आणि त्या कविता आयराणीतल्या कविता मराठीमधून देखील लोकांना कळाव्यात म्हणून डाव्या पेजवर मी पृष्ठावर आयराणी कविता घेतली आणि त्याच्याच उजव्या बाजूला मराठी कविता घेतली. बरं आणि असा प्रयोग केल्यानंतर खूप छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. त्यावेळेच्या राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार त्याला मिळाला. बरं आणि त्या तिथून एक वेगळे प्रयोग करण्याची एक रुची माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं. हे मी असं ऐकून आहे सर की आपलं एक पुस्तक ज्याला पुढे अनेक पुरस्कार मिळाले किंवा त्याचा सन्मान झाला, ते छापायच्या बाबतीत प्रकाशक हो कोण खरं आहे. म्हणा मामाना गावले जाऊ हे पुस्तक येण्यापूर्वी माझे 5-6 पुस्तकं जरी प्रकाशित झालेली असली तरी ज्यावेळेस मी हा प्रयोग घेतला आणि माझे पुण्यातले काही नेहमीचे प्रकाशक होते किंवा इतर प्रकाशक त्यांना ते पाठवलं असते की असा असा एक नवीन प्रयोग मी बालसाहित्यामध्ये केलेला आहे, आपण तो बघा आणि तुमच्या निवड मंडळाला ते जर आवडलं तर आपण प्रकाशित करा. तर त्यातल्या 4-5 प्रकाशकांचे मला पत्र आले, फोन आले. त्यांनी असं सांगितलं की तुमच्या कविता खूप छान आहे, आम्ही त्या निश्चित प्रकाशित करू, पण उजव्या पृष्ठावरची मराठी कविता आहे ती आम्ही प्रकाशित करू, डाव्या पृष्ठावर जी ती आयराणी कविता लिहिली आहे ती मात्र आम्ही प्रकाशित करणार नाही. मग कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आयराणी कविता जर प्रकाशित केली तर त्याला आमचा जो म्हणजे ते खपाच्या दृष्टीने विचार करत होते की ते फक्त खानदेशमध्ये विकलं जाईल, इतर ठिकाणी फारसं विकलं जाणार नाही अशी आम्हाला शंका आहे असं त्यांनी म्हटलं. नंतर मध्यंतरी माझी अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी यांच्याशी भेट झाली आणि मी त्यांना सहज दाखवलं की असा असा प्रयोग मी केलेला आहे, तर तुझी इच्छा आहे का? तर ते म्हणले हरकत नाही. मग आम्ही त्याच्यावर काम केलं, नव्याने रिराईट केलं, सगळ्या कविता छापल्या आणि घनश्याम देशमुख पुण्याचे जे बालसाहित्यामध्ये मोठे चित्रकार आहेत त्यांचे चित्र त्याला घेतले आणि पुस्तक प्रकाशित केलं. मला सांगायला आवडेल की पहिल्या 2 महिन्यामध्ये त्या पुस्तकाची आवृत्ती संपली. म्हणजे
त्या पुस्तकाला खानदेशापेक्षा खानदेश सोडून इतर ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद लाभला असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने ज्या पुस्तकाला प्रकाशित करायला प्रकाशक धजावत नव्हते त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आतापर्यंत निघाल्या. त्या पुस्तकातल्या अनेक कविता लोकांना पाठ आहेत आणि त्या पुस्तकामुळे मला खऱ्या अर्थाने एक प्रयोगशील कवी किंवा प्रयोगशील बाल साहित्यिक म्हणून एक नवी ओळख मिळाली. आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार देखील मिळाला आणि इतर सामाजिक संस्थेचे तर भरपूर पुरस्कार मिळाले. सर मला सांगा, आपण आता बालकांपासून तर कुमार किशोर वयोगटापर्यंत सगळ्यांसाठी लिहितात. त्यात काही बाबी तर अशा नक्कीच आहेत की त्या आमच्याही वयोगटात सगळ्यांना त्या मानवतील, भावतील. आणि असं म्हटलं जातं की प्रत्येकाने वय किती वाढवं, आपल्यातलं जे बालमन आहे आणि आपल्यातलं बालक आहे ते जपलं पाहिजे. म्हणून तुमचं साहित्य लोकांना जास्त आवडत असावं असं मला वाटतं. ती एक त्यामागची धारणा असावी. दुसरं मला हे विचारायला आवडेल की अचानक कोणी साहित्यिक होत नाही सर, अचानक कोणी कवी लेखक होत नाही, कादंबरीकार होत नाही. त्यामागे साधन आहे किंवा मग काही विजय, काही घटना आहेत, काही प्रसंग आहेत. तुमच्या आयुष्याच्या वाटचाली सुरुवातीच्या काळात मराठीचे शिक्षक तसे लाभले का, की घरात तसं वातावरण होतं, कशातून लेखक घडला असेल असं आपल्याला वाटतं, आपल्याकडेच पाहता? खरे सर, खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. म्हणजे मी जळगाव जिल्ह्यातलाच आहे, एरंडोर हे माझं गाव. मी शेतमजूर कुटुंबातला, म्हणजे माझे वडील सालदारकी करायचे दुसऱ्यांच्या शेतामध्ये. एक छोटंसं आमचं घर होतं. वडील अशिक्षित, आई तर मी 1.5 वर्षाचा असताना वारलेली, आई मला नव्हती. आणि भाऊ जो होता तो भाजीपाल्याचा व्यवसाय करत होता. त्याला पण असं वाचनाचा गंध वगैरे काही नव्हता. अशा कुटुंबामध्ये मी वाढलो, लहानाचा मोठा झालो. परंतु माझ्या सुदैवाने म्हणा, माझ्या शेजारी एक भारंबे कुजे नावाचे शिक्षक होते आणि त्यांची मिसेस देखील शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक, दोघं जण. त्यांच्या घरी मात्र वाचनाचा प्रचंड, त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांचा एक मुलगा नंतर त्यांनी कविता देखील लिहिल्या, मकरंद भारंबे म्हणून. तर मी माझ्या घरी राहण्यापेक्षा जास्त वेळ त्यांच्या घरी असायचो. म्हणजे सकाळ झाली की मी त्यांच्याकडे असायचो. तर त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती, मला देखील उत्सुकता होती. ते नेहमी काय पुस्तकं वाचत असायचे. शाळा, घर आणि पुस्तकं याच्या पलीकडे त्यांचं विश्व नसायचं. तर अशा कुटुंबामध्ये मी जास्त वेळ राहिलो आणि माझी वाचनाची आवड बघून त्यांनी, मी लहान असेल 4वी-5वी तेव्हा त्यांनी मला श्यामची पुस्तक दिलं आणि म्हटलं हे वाच. मग ते मी वाचलं, अनेकदा वाचलं. नंतर मग मला छोटी छोटी पुस्तकं ते आणून द्यायची आणि सांगायचे की आबा तू हे पुस्तक वाच. मी ते वाचायचो, लगेच वाचून लगेच त्यांच्याकडे जायचो, आता मला दुसरं द्या. असं करता करता एक 10वी पर्यंत मला आठवतंय चांगलं, अनेक पुस्तकं मी त्यांच्या घरून आणून वाचलेली आहेत आणि त्याच्यामुळे माझी वाचनाची गोडी निर्माण झाली. नंतर मला आठवतंय की 10वीच्या साधारणतः 10वीची परीक्षा मी दिली आणि सुट्यांचा काळ होता आणि ते म्हटले की आज तू शेतामध्ये जाशील किंवा इकडे तिकडे जाशील, कुठेतरी गावाला जाशील, याच्यामध्ये तुझा वेळ वाया जाईल, त्यापेक्षा तू असं कर, हे पुस्तक वाच. आणि ते पुस्तक मी वाचलं आणि ते पुस्तक वाचून मी प्रचंड कोंडाळलो. त्या पुस्तकाचं नाव होतं कोसला, डॉक्टर भालचंद्र नेमाळे यांचं कोसला. ते वाचून मला असं वाटलं की अरे हे तर आपलंच विश्व आहे. आणि नंतर मी भालचंद्र नेमाळ्यांची पुस्तकं वाचून मग हूल असेल, झूल असेल, जरीगार असेल, देखणी असेल, अनेक पुस्तकं मी जमवत गेलो, वाचत गेलो आणि तिथून माझ्या वाचनाचा जो प्रचंड आवाका असतो तो तिथून माझा डेव्हलप झाला असं मला वाटतं. आणि नंतर मग नादू मानवची पुस्तकं असेल, व्यंकटेश माडगूळकरांची पुस्तकं असेल, शंकर पाटलांची पुस्तकं असेल, अशी पुस्तकं वाचण्याची गोडी जर आपण बघितलं तर ती कोसलापासून निर्माण झाली असं मला वाटतं. आणि कोसलापासूनच माझ्यातला लेखक कुठेतरी अनुभवायला लागला असं मला वाटतं की आपण देखील लिहिलं पाहिजे. आणि मग मी 10वीपासूनच लिहायला लागलो. असं? हो, 10वीपासून मी छोट्या छोट्या कथा असतील, कविता असतील, काहीतरी लिहित होतो. तुम्ही आयराणीत लिहिलं का? नाही, आयराणीत मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आयराणीतून मी फार नंतर लिहिलं, 2005-06 पासून लिहायला लागलो. मुळात लिखाणाची सुरुवात एक प्रमाण मराठी भाषेतून केली. तर त्या पाठीमागे डॉक्टर भालचंद्र नेमाळे त्यांचं कोसला याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. तुम्ही सुरुवातीला जे लिहिलं त्याचा विषय काय होता? असा विषय सुरुवातीच्या काळामध्ये मी मोठ्यांसाठी लिहिलं. म्हणजे मग ते शेतकरी कुटुंबावर असेल, आपल्या आजूबाजूचं जगणं आपण जसं असेल त्याच्याशी साधर्म्य साधून त्याचे अनुभव मांडून शेतकऱ्यांविषयी त्यावेळेस
जळगाव टाइम्स नावाचा एक नवीन वृत्तपत्र, त्याच्यामध्ये दर शनिवारी रविवारी कथा यायच्या. तिथून माझ्या कथांना सुरुवात झाली. नंतर सप्तरंगमध्ये काही कथा माझ्या प्रकाशित झाल्या मोठ्यांसाठीच्या. नंतरच्या कालावधीमध्ये 10वी नंतर मी पास झालो, लागलीच B.Ed केलं आणि शिक्षक झालो. आणि मग शिक्षक झाल्यानंतर मग माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. मग शिक्षक झाल्यानंतर मी म्हणजे माझी नेमणूक ही अशा गावात झाली की त्या गावामध्ये जायला एक मोठ्या गावामध्ये मी राहत होतो. तिथून मला 5-6 किलोमीटर पायी जावं लागायचं. एक राहेर नावाचं गाव होतं. शिक्षक शिक्षक झाल्यानंतर मग जामनेर तालुक्यामध्ये मी नोकरीला लागलो. आणि अतिशय म्हणजे एक 4-5 गल्ल्यांचं ते गाव होतं. अशा गावामध्ये मला पहिली पोस्टिंग मिळाली. त्या गावामध्ये गेलो हजर व्हायला, तर हजर व्हायला जाण्यासाठी त्या गावामध्ये एसटी सुद्धा जात नव्हती. अशा गावामध्ये मी गेलो आणि हजर झालो. त्या ठिकाणी बघितलं तर 4 वर्ग, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि एकच वर्गखोली आणि शिक्षक देखील फक्त मी एकटा. आणि नोकरी मिळाली होती, शासनाची नोकरी, जिल्हा परिषदेची नोकरी, म्हणजे प्रतिकूल परिस्थिती होती, तरी पण मी त्या ठिकाणी थांबलो, नोकरी केली. आणि मग एक 4थी पर्यंत ते एकाच ठिकाणी सगळे मुलं बसायचे. त्या सगळ्या 4च्या 4 वर्गातल्या मुलांना मी शिकवायचो. पण त्या ठिकाणी म्हणजे हे जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी देखील त्या ठिकाणी एक जमिनीची बाजू माझ्यासाठी अशी होती की त्या शाळेमध्ये 4 गोजरीची कपाट अशी भरलेली पुस्तकं होती. अरे वा. हा. आणि ती पुस्तकं सगळी पुस्तकं धुडकात पडलेली होती. 4च्या 4 कपाटातली पुस्तकं. त्याला वाचक नव्हता. म्हणजे तिथल्या शिक्षकांनी त्या पुस्तकांकडे बघितलं नाही कधी, किंवा विद्यार्थ्यांना देखील ती पुस्तकं दिली नव्हती. अशी खूप सारी पुस्तकं त्या ठिकाणी मला मिळाली. आणि मग ती सगळी पुस्तकं मी बाहेर काढली, त्यातली धूळ बाजूला केली, झटकली, आणि त्या पुस्तकांचं मग मुलांच्या अध्यापनासोबत ते पुस्तकांचं वाचन माझं सुरू झालं. आणि मग तोपर्यंत मी जे मोठ्या मुलांसाठी लिहित होतो, मोठ्यांच्या युवकांसाठी जे लिहित होतो, ते मी बाजूला केलं. आणि असंच आपण काहीतरी लिहावं मुलांसाठी. मुलांना परिपाठाला मला काहीतरी वेगळं सांगावं लागायचं रोज. मग ते कथा कविता वाचल्यानंतर मला त्याच्यामध्ये कुठेतरी एक सुरीपणा जाणवायला लागला. आणि मग याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मुलांना सांगितलं पाहिजे, म्हणून मग मी बालसाहित्याकडे त्या ठिकाणी वळलो. आणि मग 2001ला माझं पहिलं पुस्तक सुरू झालं. नंतरच्या कालामध्ये मी किशोर मासिकांना खूप सारं लिहिलं. म्हणजे प्रकाशित झालं. 1994 पासून तर सलग आतापर्यंत किशोरसाठी लिहितोय. नंतर आनंद मासिक असेल, गंमत जम्मत असेल, म्हणजे टॉपची जी बालमासिक आहेत त्या सगळ्या मासिकांना माझ्या कथा कविता या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि एक प्रकारे तिथूनच माझा बालसाहित्याकडे कल हा वाढलेला असं मला वाटतं. किशोरला पहिलं काय प्रकाशित झालं? किशोरला मला आठवत आहे की साधारणतः 92-93चं वर्ष असेल. एक ढोगोबाची अश्रू नावाची एक कविता माझी, आता मला नीटचं आठवत नाही, पण एक कविता माझी त्यावेळेस प्रकाशित झाली. त्यावेळेस ज्ञानद्या नाईक ह्या संपादिका होत्या. आणि मग त्यांनी माझी पहिली कविता प्रकाशित झाली, नंतर दुसरी झाली. त्यानंतर त्यांनी मला पत्र पाठवलं की अजून या स्वरूपाच्या काही तुमच्या कविता असतील तर मला पाठवा, मी नक्की तुम्हाला त्या कळवेल. आणि मग मी कविता लिहित गेलो, पाठवत गेलो, आणि अनेक कविता त्यांनी माझ्या प्रकाशित केल्या. गुणग्राहक आणि जाणकार माणसं आपल्या आयुष्यात आली. तर आशीर्वाद मोठा असतो. खरंय. पण सर, अशी तर आपल्या पुढच्या टप्प्यात अनेक जाणकार मंडळी आपल्याला भेटली. आपण आपल्या म्हणजे याची जरी मी मगाशी लेखकाच्या परिचयात पण पाहिलं, आणि मला माहिती आहे की आपल्या पुस्तकांना ज्यांनी ब्लर केलं आणि जी मंडळी आपल्या संपादनाचं काम त्यांनी केलं आहे ती पण आपापल्या क्षेत्रात जाणवलेली मोठी माणसं आहेत. पण ही सगळी माणसं तुमच्या आयुष्यात जशी येत गेली, त्यात काही माणसांविषयी आपल्या मनात कायमची कृतज्ञता राहते. त्याला काही विशिष्ट घटना आणि प्रसंगही कारणीभूत असतात. त्यांच्याविषयी आम्हाला सांग. म्हणजे डॉक्टर बालचंद्र नेमाडे असतील, नंतर आपले नादो माणूर असतील. नादो माणूरांची देखील मी अनेकदा भेटी घेतलेल्या आहेत. विषय काय असायचे तुमच्या ते कविताचा हा विषय असायचा. आणि बालसाहित्य ते त्यावेळेस मला म्हणायचे की अरे, जळगाव खानदेशामध्ये बालसाहित्य लिहिणाऱ्या नव्या पिढीमध्ये कोण नाहीये, आणि तू ते करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा स्वरूपाच्या आपल्या चर्चा असायच्या. अनेकदा त्यांच्या शेतावर पण म्हणजे चर्चा पळासखेडला त्यांच्यापासून देखील पळासखेडची गाणी असतील, पानझड असेल, राणातल्या कविता असतील, या वाचून त्यांना त्याच्यावरच्या प्रतिक्रिया देणं किंवा त्यांना भेटणं जे खूप उपलब्धी असायची. आणि त्यांना ज्या ज्या वेळेस मी भेटलो त्यानंतर देखील मला एक साधारणतः 5-6 महिन्यापर्यंत एक ऊर्जा असायची की आपण देखील असं काहीतरी लिहिलं पाहिजे. ते त्यांच्या ज्या गमती ऐकायचो, किंवा त्यांनी जे जे काही सन्मान मिळवलेले असेल त्याबद्दल ते बोलायचे.
त्यांच्या जीवनामध्ये जे लोक भेटून गेलेले त्यांच्याबद्दल बोलायचे आणि मग आपल्याला देखील यांच्यासारखं काही होता येईल का किंवा यांच्या पावलावर पावला ठेवून यांच्या मागोमाग आपल्याला जाता येईल का असं वाटायचं. नंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस मी बालसाहित्याकडे वळलो त्यावेळेस मग शिक्षक झालेलो होतो आणि पुढे काय करायचं असा प्रश्न होता. मग नंतर मी बाबा भांड यांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या साहित्यावर PhD करण्यासाठी मी रजिस्ट्रेशन देखील केलं होतं. आणि मग बाबा भांड यांच्याशी माझा परिचय वाढला. ते जळगावला ज्यावेळेस यायचे त्यावेळेस त्यांच्याशी भेटी व्हायच्या. त्यांच्यासोबत मी अनेकदा फिरलेलो आहे जळगावमध्ये, खानदेशामध्ये. आणि त्यांचं साहित्य, त्यांचा धर्म असेल किंवा त्यांचे इतर जे पुस्तकं असतील ते वाचून खूप प्रभावित झालो होतो. तर मग त्यांनी मला एकदा असं सांगितलं की तू तोपर्यंत मी पद्यात्मक लिखाण माझं वाढलेलं होतं आणि त्यांनी माझ्या 2-3 कथा कुठेतरी किशोर मासिकातून वाचल्या आणि मग ते मला म्हटले की तू पद्य जितकं सुंदर लिहितो तितकं तू गद्य सुद्धा लिहू शकतो, तू प्रयत्न करायला हरकत नाही. आणि मग त्या कालावधीमध्ये ठोंब्या नावाचं एक पात्र माझ्या डोक्यामध्ये होतं. ठोंब्यावरच्या 1-2 कथा देखील काही मासिकांमधून प्रकाशित झालेल्या होत्या, आकाशवाणी जळगाव केंद्रावरून प्रसारित झालेल्या होत्या. आणि मग ठोंब्यावर आपण का कादंबरी तयार करू नये असं माझ्या मनामध्ये आलं आणि मग ती छान अशी कादंबरी आकारासहित गेली. त्यांना ती मी पाठवली आणि त्यांनी मला एक तुरळक त्याच्यामध्ये काही बदल सुचवले आणि ती कादंबरी प्रकाशित झाली. ठोंब्याला देखील खूप छान प्रतिसाद मिळतोय. म्हणजे आपण बालसाहित्यामध्ये जर बघितलं तर गोट्या असेल, धर्म असेल, ओक्या सातबंडी असेल, अशी जी विशिष्ट पात्र आहेत किंवा इंग्रजी याच्यामध्ये बघितलं तर हॅरी पॉटर असेल, अशी जी बालनायक जी प्रसिद्ध झाली ती नंतरच्या कालावधीमध्ये मराठीमध्ये झाली नाही. तर ठोंब्या तू हे पात्र छान पद्धतीने विकसित कर की जेणेकरून जसं गोट्या असेल, जसं फास्टर पेने असेल, चित्रपट आला हो, तर अशा पद्धतीने जर कोणी ठोंब्या नाव घेतलं तर त्यांच्यासमोर आबा गोविंद महाजन हा लेखक उभा राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. आणि ठोंब्या कादंबरीनंतर आता 2-3 पुन्हा ठोंब्याचे पुढचे भाग देखील येणार आहेत. तर अशा पद्धतीने वाटचाल सुरू. जसं महानोर आपल्या नंतरच्या कालावधीमध्ये म्हटलं तर राजन गवस, राजन गवसांच्या भंडारभोग असेल किंवा त्यांच्या धिंगाणा असेल, कळप असेल किंवा बडीचा असेल, अशी पुस्तकं वाचल्यानंतर त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार झाला आणि तोपर्यंत त्यांना मी भेटलेलो नव्हतो आणि माझी काही पुस्तकं त्यांना पाठवली. त्यांना तिकडनं मला प्रतिक्रिया येते की हे तुझं छान आहे. 1-2दा मध्यंतरी फोनवर देखील बोलणं झालं. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जळगावमध्ये अशाच एका कार्यक्रमाला ते आलेले होते. त्यांचा कार्यक्रम मी बघितला, त्यांचं बोलणं देखील ऐकलं. मागे काही वर्षांपूर्वी श्रीकांत देशमुख यांच्या एका कार्यक्रमाला देखील ते आले होते. तेव्हा देखील मी त्यांना म्हणजे त्यांचं ऐकलेलं होतं, पण त्यांना देखील मी भेटलेलो नव्हतो. पण जळगावला ज्यावेळेस ते आले तर त्यांचा कार्यक्रम वगैरे संपला आणि कार्यक्रम संपल्यानंतर अशी गर्दी खाली उतरत होती. पायऱ्यांवर ते पुढे होते आणि मी मागे होतो. मी त्यांना सहज सांगितलं, सर तुमचं भाषण मला खूप आवडलं. ते म्हटलं तू कोण? म्हटलं मी आबा महाजन. लागलीच त्यांनी मला तिथे मिठी मारली. अरे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तुला मी आज भेटलो, हे खूप दिवसांपासून मला तुला भेटण्याची इच्छा होती. ती मोठं मन. हो. आणि मग खूप चर्चा झाली त्यांच्याशी झाली. त्यांना देखील मी केलेले प्रयोग सगळे प्रयोग माहीत होते आणि हे देखील खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे. नंतरच्या कालावधीमध्ये रवींद्र शिंदे असतील, अनेक विजया वाड असतील, अनेक साहित्यिकांशी परिचय झाला आणि त्यातली बरीचशी लोक मला भेटल्यानंतर हे सांगतात की आम्हाला असं वाटत होतं की आबा महाजन म्हणजे कुठेतरी एक 70-65-60 वर्षांमध्ये म्हातारा असेल, तू तर त्या वेळाने खूप तरुण आहेस. आणि विशेषतः अनेक साहित्यिकांना माझं पूर्ण नाव माहीत असतं, आबा गोविंद महाजन. आणि हेच माझं लिखाणाचं एक सन्मान आहे, पावती असं मला वाटतं. सर, मला आपला आवाज, आपलं प्रेझेंटेशन आणि आपली बोलण्याची शैली मी पुण्याला ऐकली होती कार्यक्रमात, त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं सरांचं प्रेझेंटेशन स्किल पण खूप छान आहे. साहित्यात आशय असणं महत्वाचंच आहे सर, बरोबर, पण तुमची अभिव्यक्ती अशी पाहिजे की शेवटच्यापर्यंत त्याच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही हे कसं अवगत केलं, काय नेमकं? कारण घरात वातावरण नव्हतं. बरोबर. तुम्ही कुणाला समोर ठेवलं किंवा कुणाचं काही ऐकलं? कारण आपण श्रवण भक्ती करतो. बरोबर. म्हणजे माझ्या त्या कालावधीमध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल किंवा नोकरीच्या कालावधीमध्ये, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी एक अतिशय छोट्या गावामध्ये त्यावेळेस रेडिओवरचे काही कार्यक्रम असतील. काय, कोणते कार्यक्रम? म्हणजे रेडिओवरचे बालविश्व असेल,
युवा रंग असेल बरं. किंवा सतीश पप्पूंनी सादर केलेले कार्यक्रम असतात, बरं. अशी अनेक जी कार्यक्रम. नंतर त्यावेळेस नभोनाट्य असायचे रविवारी, बरोबर. दर रविवारी फार नभोनाट्य. ऐकण्यासारखं फार हो. छान. नंतर दूरदर्शनवर देखील एक साहित्य वेल अमृतवेल असा कार्यक्रम असायचा, बरोबर. तो ऐकणं, किंवा जळगावला कुठे काही कार्यक्रम असला तो ऐकणं, तो अटेंड करणं आणि तो मनापासून ऐकणं, असं केल्यानंतरच ते मला हे झालं असं मला वाटतं. बरं. पण मग शिक्षकी पेशातही ते सगळं कामात असणार. हो, नक्कीच. आणि शिक्षकी पेशाचा तुमच्या ह्या सुरुवातीला पूर्वपीठिका म्हणजे आपण सुरुवातीला जे एक बेस तयार होतो बरोबर. त्यात विद्यार्थ्यांना नेमकं कसं दिलं आणि काय गणित बरोबर पोहोचतं याची पायाभरणी तुमची त्या खेड्यातल्या शाळेत झाली. बरोबर, नक्कीच. बरोबर. मग पुढच्या टप्प्यात आपण एकदम या वेगळ्या फॉर्मवर कशा म्हणजे वेगळ्या प्लॅटफॉर्मवर कशा आला, कारण आपण D.Ed झालेला आहात. हो, शिक्षकी पेशात अनेक लोक शिक्षकी पेशात लिहितात, बाल साहित्यिक असतात आणि एका बाजूला अध्यापनाचंही काम करतात. काही प्राध्यापक होतात, मग ते समीक्षा लिहितात, अनेक नियतकालिकात लिहितात. बरोबर. ही वाटचाल एका अर्थानं तुमच्या या सगळ्या वाङ्मयीन वाटचालीला पूरक पोषक होती. बरोबर. तुम्ही एकदम वेगळं फील्ड कसं निवडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं असं? फील्ड म्हणजे महसूल क्षेत्रात कसं? हां, तुम्ही LPS एकदम इकडे कसं? मध्यंतरीचं म्हणजे मी तुम्हाला सांगायला आवडेल मला की मी D.Ed ला महाराष्ट्रातून पहिला आलो होतो. वा. आणि नंतरच्या कालावधीमध्ये मी शिक्षक झालो. त्या गावामध्ये म्हणजे सायकलीने त्या गावाला जा, त्या गावातून परत या, अतिशय छोटं गाव. अशा गावामध्ये दिवस काढत असताना माझ्या बरोबरीचे जे माझ्यापेक्षा ज्यांना 10वीला किंवा ग्रॅज्युएशनला कमी मार्क्स मिळाले होते अशी लोक, अशी मुलं, माझी मित्रमंडळी हे चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती नोकरीला होती. अच्छा. आणि मग वडिलांना देखील सांगायला त्यांची देखील एक मनामध्ये इच्छा होती की ते असं लहानपणी असं म्हणजे मी शाळा शिकत होतो आणि बरेच लोक मग त्यांना गल्लीतले लोक म्हणायचे की तू सालदाराचा मुलगा आहे बा, तुझी परिस्थिती नाही आहे तर तू याला शिकून काय करणार शेवटी, मग काही मोठा मामलेदार कलेक्टर तर करणार नाही ना. हे वाक्य असायचं. हे वाक्य असायचं आणि ते कुठेतरी माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये फिट असायचं की आपल्या मुलाला शिकवायचं पण त्याला एक मामलेदार वगैरे करायचं. अशा पद्धतीने त्यांची इच्छा होती. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ते होतं. आपल्या मुलाने काहीतरी, आता आमच्या पिढीमध्ये कोणी 10वीच्या नंतर कोणी शिकलेलं नव्हतं, अधिकारी तर नाहीच नाही. आणि आपल्या मुलाने इतकं मोठं व्हावं की पूर्ण तालुका त्याच्या हाताखाली असावा, त्याने मामलेदार व्हावं. म्हणजे मी जरी शिकलो नाही पण मी त्याला शिकवण्यासाठी दिवस रात्र करतोय, रक्ताचं पाणी करतोय, तर माझ्या मुलाने कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर असावं असं त्यांना वाटायचं. आणि मग ते अनेकदा मला बोलून दाखवायचे की तू शिक्षक झाला तर ठीक आहे, हरकत नाही, पण माझी अशी इच्छा होती की तू कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर असावं. आणि मग मी पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली. आणि नंतरच्या कालावधीमध्ये एक 4-5 अटेम्प्ट नंतर मला यश मिळालं आणि आज मी तहसीलदार म्हणून या ठिकाणी काम करतो. वा. सर, मला एक आणखी प्रश्न असा विचारावा असं वाटतो. आपण एक वेगळी वाटचाल एका जिद्दीतून आणि चिवटपणे सातत्याने प्रयत्न करून इथपर्यंत आलेला आहात की हे समजल्यानंतर आम्हाला आणखी जास्त आनंद झाला. प्रकाशभाई मोहाडीकर हे मोठे सामाजिक कार्यकर्ता आणि साने गुरुजींवर नितांत श्रद्धा असणार. श्यामच्याही घराघरात जावं यासाठी विशेष प्रयत्न करणार. आपल्याला पहिल्या त्याच पुस्तकाने घडवलं असं आपण कृतज्ञतेने एरंडोलला त्या दाम्पत्य भारंगे यांचा उल्लेख केला. मला सांगा की आपण अनेक ठिकाणी जात येत असतात, अनेक मुलं मुली समोर बसलेले असतात छान, त्या साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे कोणी असं आहे तात्याही म्हणून नाही सुमानदास. तुम्हाला काय वाटतं ह्या मुलांना कशा प्रकारचं साहित्य दिल्यानंतर त्यांचं फ्लॉवरिंग होईल, त्यांच्यामध्ये बदल होईल, त्यांच्या आयुष्यात एक वेगळा संस्कार असा उमटेल, याविषयी तुम्ही काय विचारता? मुळात सुरुवातीचं साहित्य जर आपण बघितलं बालसाहित्यामध्ये तर मुलांना कुठेतरी उपदेश देणारं साहित्य अशा स्वरूपचं एक साहित्य होतं. मुलांना काहीतरी कथेमधून उपदेश द्यायचा, काहीतरी द्यायचं. पण आपण अलीकडे जर बघितलं तर अलीकडची पिढी जी आहे ती खूप शार्प आहे, त्यांना उपदेश देण्याची आवश्यकता नाही. तर मला असं वाटतं की मुलांचं भावविश्व समृद्ध होईल, त्यांना वाचनातून आनंद मिळेल, त्यांचं विश्व समृद्ध होईल, असं साहित्य मुलांकडे दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरं, त्या दृष्टीने आपण लेखक म्हणून अशा काही साहित्यकृती उपयोजित केल्या, अप्लाय केल्या असं मला वाटतं. हो, माझ्या प्रत्येकच कलाकृतीमधून ते तुम्हाला दिसेल. म्हणजे अगदी मनागावले असेल, त्याच्यामधून मुलांना भावविश्व समृद्ध होणारं साहित्य आहे. आबाची गोष्ट म्हणजे कथा सुद्धा तसेच आहेत.
म्हणजे रणधीर शिंदे सरांनी सुद्धा तसंच म्हटलेलं आहे ब्लॉगमध्ये की बरं. मुलांचं भविष्य समृद्ध करणारं हे साहित्य आहे, मुलांच्या जगण्याच्या या कथा आहेत, मुलांच्या अनुभवाशी संबंधित ह्या कथा आहेत. तर हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. सर आता मी शिक्षकी पेशात होतो आधी, आता लेखक संपादक म्हणून थोडं कार्यक्षेत्र वेगळं झालं. पण आम्ही ज्यावेळी शिक्षकी पेशात होतो विवेकानंद प्रतिष्ठानला, पण त्यावेळी ओळखत होतो. पण दुर्गा झाली गौरी असं एक बालनृत्य नाट्य आम्ही साकार केलं की पूर्वी असं मी ऐकून आलो. सतीश देशमुखांनी ते सगळं मार्गदर्शन केलं होतं आम्हाला आणि भरत आंबेडकर झालं या सगळ्या मंडळींचं सगळं सहकार. तर ह्या दुर्गा झाली गौरी पूर्वी कधीतरी उर्मिला मातोंडकर लहान होती त्यावेळी तिने काम केलं. हां, तर याला एक वेगळी परंपरा दुर्गा झालेला आहे. असं बालनृत्य नाट्य लिहावं किंवा असं काही तुमच्या मनात कधी येतं का की बालनाट्याकडे आपण वळावं? हो. मला बालनाट्याकडे मी आतापर्यंत फारसं ओढलेलो नाही आहे, पण मला आठवतंय की मी आकाशवाणी जळगाव केंद्रावर डॉक्टर प्रतिमा विश्वास त्यावेळेस शिकवत होत्या. फार सुंदर आहे त्यांचं. खूप सुंदर त्यांनी अनेक संधी त्यांनी आकाशवाणी त्यांनी मला पहिल्यांदा दिली. अनेक कथा कविता त्यांनी प्रसारित करण्याची संधी मला दिली. मला आजही आठवतो आकाशवाणीमधला पहिला प्रसंग साधारणतः 1994-95 वर्ष असेल आणि माझी एक कथा निवडली गेली होती बालविषयासाठी आणि मी ती कथा घेऊन रेकॉर्डिंगसाठी त्यावेळेस गेलो. डॉक्टर प्रतिमा विश्वास यांना मी भेटलेलो नव्हतो आणि त्यांच्या केबिनमध्ये मी गेलो आणि त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट हे दाखवलं त्यांना पत्र, आकाशवाणीचं असं पत्र मला आलं आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं. हां, ठीक आहे. तर म्हणजे कथा त्यांनी बघितलं. त्यांनी मग त्यांच्याकडे ती फाईल म्हणून ती कथा माझी काढली त्यांच्याकडे जी मी पाठवली होती ती आणि म्हटले की अरे ते कथाकार आबा गोविंद महाजन आहेत, तर तुझे वडील कुठे आहेत? तर मी त्यांना म्हटलं नाही मॅडम, वडील आबा गोविंद मीच आहे आबा गोविंद महाजन. ते आबा गोविंद महाजन म्हणजे कोणीतरी एक 60-65 वर्षाचे गृहस्थ असतील. तर ते खूप हसले आणि नंतर मग आम्ही कथा वगैरे रेकॉर्डिंग केली, अनेक कथा झाल्या. नंतर मग त्यांनी मला असं सांगितलं की त्यावेळेस प्रत्येक आकाशवाणी केंद्राला एक बालनाट्याची एक स्पर्धा होती. प्रत्येक आकाशवाणी केंद्राने एक नाटक सादर करायचं आणि ते नाटक पूर्ण राज्यभर प्रसारित होईल. आणि त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की त्यावेळेस अनेक दिग्गज लोक त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडनं त्या लिहून घेऊ शकत होत्या, पण त्यांनी मला असं सांगितलं की तू लिही. आणि मग म्हटलं मॅडम मी आतापर्यंत बालनाट्य लिहिलेलं नाही, आकाशवाणीसाठी तर कोणीच नाही. आकाशवाणीच्या काही मर्यादा असतात किंवा त्यांना त्या तेवढ्या वेळेमध्ये होईल असं ते पाहिजे असतं. साधारणतः ते 30-35 मिनिटांचं बालनाट्य होतं. ते म्हटले हरकत नाही, तू प्रयत्न कर आणि मला लिहून माझ्याकडे आण. त्यावेळेस मी ऑपरेशन भोंदूबाबा नावाचं नाट्य लिहिलं होतं. एक भोंदूबाबा गावामध्ये येतो आणि तिथल्या गावातल्या लोकांना कसं फसवतो आणि मग त्याची ती फसवणूक उलगडा कशा पद्धतीने ते मुलं करतात अशा पद्धतीचं ते नाटक होतं ऑपरेशन भोंदूबाबा. पहिला प्रयोग होता तो पहिला प्रयोग होता. आणि मला सांगायला आवडेल की नंतर पूर्ण राज्यातल्या आकाशवाणी केंद्राने ते नाटक सादर केल्यानंतर त्याच्यामधून जे 3 क्रमांक काढले राज्यभरातून, त्याच्यामध्ये याला पहिला क्रमांक मिळाला. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे मी मॅडमांना सांगत होतो की मला लिहिता येणार नाही, तर त्यांनी मला सांगितलं की तू लिही आणि त्या नाट्याला पहिला पुरस्कार मिळाला. आणि त्यानंतर देखील ते नाटक अनेकदा आकाशवाणीवरून रविवारी अधूनमधून प्रसारित झालं. नंतरच्या कालावधीमध्ये छोटे नाटक आम्ही लिहिले, आपण पुस्तक रूपाने त्या प्रकाशित झालेल्या नाही. पण यानंतरच्या कालावधीमध्ये नक्कीच बालनाट्याकडे पुन्हा एकदा वळणार आहे. मी हा प्रश्न विचारण्याचा उद्देश पण सांगतो सर की तो फार महत्त्वपूर्ण असा आहे. शिक्षक म्हणूनही आम्ही पाहिलं आणि त्यावेळीची जी आमची सगळी समरसता होती ना त्या विषयात आम्हाला खूप शिकायला मिळालं. त्यात स्वतः शिक्षक असताना आपण एक विद्यार्थी आपला जागरूक असेल ना तर तो पण शिकत राहतो, घेत राहतो. त्या बालनृत्य नाट्यातून विद्यार्थ्यांना अनेक सांघिक बाबी समजल्या आणि वैयक्तिक आयुष्यात आपण आता कशा पद्धतीने स्वतःला फुलवलं पाहिजे, घडवलं पाहिजे हाही एक संस्कार झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की असं बालनृत्य नाट्य ज्यांनी लिहिलं असेल त्याने किती छान वेगळा विचार केला असेल. नक्कीच. आणि मला ही पूर्ण खात्री होती की आपण नक्कीच या संदर्भात काही ना काही प्रयोग केले असतील आणि छान योग्य आहे की आपण त्यात जो प्रयोग केला त्यात प्रथम क्रमांक पटकावा. खूप छान.